प्रेज लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आणि आज आपण एकही थेंब तेल न घालता अगदी मालवणी पद्धतीची मस्त अशी बांगड्याची आमटी म्हणजे बांगड्याची कढी कशी करायची ती बघणार आहोत। तर इथे मी बांगडे स्वच्छ धुवून साफ करून त्याला मीठ लावून थोडा वेळ ठेवलेलं आणि हे परत धुवून ठेवलेले आहेत। तर कोणताही मासा असू दे तो साफ केल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवायचं असतं तरच आमटीला चव लागते। तर हे मी मीठ लावून मग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर एका बांगड्याचे मी 2-2 पीस केलेले आहेत, कारण कढीमध्ये अख्खा बांगडा व्यवस्थित लागत नाही। तुम्हाला तसाच ठेवायचा असेल पूर्ण बांगडा तरी तुम्ही ठेवू शकता। तर मी एका बांगड्याचे इथे 2 पीस करून घेतलेले आहेत आणि सोबतच तर हे पहा, इथे आपण मच्छी कढीसाठी जे वाटण आहे ते मी तुम्हाला सांगते। तर इथे कांदा घेतलेला आहे, इथे 1 वाटी खोबरं। तर जितके तुमच्याकडे मासे आहेत त्या अंदाजात तुम्हाला वाटप करायचं आहे। तर 1 वाटी इथे खोबरं। तर खोबरं घेताना ओलं खोबरं घ्यायचं आहे, सुक्या खोबऱ्याची आमटी चांगली होत नाही। तर हे मस्त ओलं असं वरचं खोबरं खोवून घेतलेलं आहे। त्यामध्ये हा कच्चा कांदा 1 छोटा, थोडासा टोमॅटो, इथे लाल मिरची। तर तुम्ही मिरची पावडर घेतली तरीही चालेल, पण लाल मिरचीची कढी खूप छान लागते, त्यामुळे इथे मी लाल मिरची घेतलेली आहे। इथे 1 चमचा धने, 5-6 त्रिफळं आणि सोबतच मी अगदी अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे, 4 पाकळ्या लसूण आणि 1 तुकडा आल्याचा। तर आलं, लसूण आणि टोमॅटो हे ऑप्शनल आहे, प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी असते। तर आमच्या घरी अशी केली जाते। तुम्ही आलं लसूण आणि टोमॅटो नाही घातलं तरीही चालेल, फक्त खोबरं, कांदा, मिरची आणि धने पावडर, हळद आणि त्रिफळ हे यामध्ये महत्त्वाचं आहे। आता हे सर्व आपण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर वाटण अगदी बारीक करावं लागतं, दरदरीत वाटण्याची कढी छान लागत नाही, ती एकजीव होत नाही, फुटल्यासारखी होते। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही वाटण करता अगदी पातळ आणि एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। तर या सर्वांचं एकत्रित आपण वाटण करून घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढची कृती बघूयात। तर हे पहा, मासे या टोपामध्ये घातलेले आहेत आणि इथे हे वाटण, तर कलर किती छान दिसतोय ते बघा, मस्तच। तर या माशांमध्ये डायरेक्ट वाटण घालायचं आहे आपल्याला। तर मालवणी जेवण जे आहे, मालवणी मच्छी कढी, तर त्यामध्ये तेल घालायची काहीच गरज नाहीये। तर जे मासे हिमूस असतात, ज्यांना वास असतो, त्यांना फक्त कांद्याची फोडणी देतात। तुम्ही ही कढी फोडणी देऊन देखील करू शकता, पण जी पारंपरिक खरी पद्धत आहे त्यामध्ये कढीला फोडणी दिली जात नाही, डायरेक्ट माशांमध्येच हे वाटण घालायचं आहे। तर हे पहा, यामध्ये आपण हे तयार केलेलं वाटण जे आहे ते घालायचं आणि तुम्हाला हवं तितकं तुम्ही जाड पातळ करू शकता। तर इथे मी थोडी कमी कढी करत आहे, तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळ करू शकता। पण मच्छी कढी किंवा माशाची कढी जी असते ती खूपही पातळ अगदी रश्श्यासारखी नसते, थोडी दाटसरच असते। तर यामध्ये हवं तितकं पाणी घालायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, हे बघा चवीनुसार मीठ घालायचं हवं तितकं। आणि महत्त्वाचं असतं ते म्हणजे मालवणी जेवणामध्ये सोलं म्हणजे कोकमं। तर यामध्ये मी 4 ते 5 कोकमं टाकलेले आहेत, नंतर हवी असल्यास आपण आंबटपणा बघून यामध्ये आणखीन टाकू शकतो। तर हे पहा, आणि आता एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। फक्त खूप कमी वेळ लागतो मच्छी कढी व्हायला। आणि आता तर हे पहा, गॅस सुरू करायचा आणि त्यावर आपल्याला कढी ठेवायची आहे। तर कढीला उकळी आली की आपली कढी तयार होते। याला रश्श्यासारखं खळखळ असं उकळून घ्यायचं नाहीये खूपही वेळ, नाहीतर कढी फुटते किंवा मासे खूप असे विरघळतात, मग माशांना शिजायला खूप कमी वेळ लागतो। त्यामुळे आपल्याला मासे शिजेपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे। आता कढी जरा गरम होऊ दे। तर हे पहा, कढीला उकळी फुटलेली आहे आणि रंग किती सुंदर आलाय ते बघा। रंगावरूनच कढी खायची इच्छा होते आणि वास देखील खूप छान येतोय। तर आता आपली कढी तयार झालेली आहे। खूपही खळखळ असं उकळून घ्यायचं नाहीये, अगदी कमी वेळ लागतो मासे शिजायला आणि खूप अशी एकसारखी सतत ढवळायची देखील नाहीये। हे पहा, मासे देखील छान शिजलेले आहेत। तर अशा प्रकारे ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेस तुम्ही कढी बंद करा। आपली मालवणी पद्धतीची बांगड्याची कढी किंवा बांगड्याची आमटी अगदी एकही थेंब तेलाचा वापर न करता तयार झालेली आहे। मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका, कारण अशाच बऱ्याच कोकण, कोल्हापुरी आणि इतरही
रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतात। ही मालवणी पद्धतीची माशाची कढी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करा। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू, मनापासून आभारी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा।